शोलापुर में पहली बार मुस्लिम रिश्तों का महाजलसा, आपको मिलेगा अपने ख्वाबों का हमसफर। 10 अगस्त 2025 दोपहर 1 बजे से शाम 6 बजे तक, समाज कल्याण केंद्र, रंगभवन चौक, शोलापुर। याची एक वर्षात कालावधी 1 वर्षाचा आहे, पण बरीचशी कामं असतात. आमचा अजेंडा काय आम्ही ठेवलेला आहे समोर, काय ते वकिलासाठी जे काय इन्शुरन्स पॉलिसी आहेत किंवा हल्लीच्या काळात ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा एक वकिलावर हल्ला होत आहे त्याच्या संदर्भात आहे, किंवा जे ज्युनियर वकील असतात की नवोदित वकील आहेत त्यांच्या ते स्टायफंड मिळणं, कारण सुरुवातीचा काळ तितकासा व्यवस्थित नसतोय. त्यामुळं बऱ्याच राज्यामध्ये कर्नाटक, तामिळनाडू राज्यामध्ये सरकारतर्फे स्टायफंड दिला जातो. किंवा माझा पहिला मुद्दा तो राहील की सरकारतर्फे नवोदित वकिलासाठी पहिले 3-4 वर्ष किंवा 5 वर्ष स्टायफंड कसं मिळालं जाईल हे प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त महत्वाचा आमचा प्रश्न असा आहे की वकिलावर वारंवार हल्ले होत आहेत, म्हणजे दिवसेंदिवस होत आहेत, तरी ते हल्ले थांबत नाहीत. त्यासाठी आम्ही सरकार दरबारी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट जे आहे त्या ऍक्टसाठी जास्त प्रयत्न करतोय. का? कारण ते फक्त एकाने करून चालत नाही किंवा एका बार असोसिएशन करून चालत नाही. ती लोक चळवळ झाली पाहिजे, महाराष्ट्रातून सगळे वकिलाची एकी झाली पाहिजे. तेवढ्यावर भागत नाही तर आपल्याला सरकार दरबारी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री या सगळ्याची भेटीगाठी घेणं, त्यांना निवेदन देणं, तो कायदा विधिमंडळात कसा पास होईल हे बघणं, ही जास्त आमचं त्यासाठी आम्ही जास्त लक्ष देतोय. आणि ते केलं तरच भविष्य काळात वकिलावर हल्ले होणार नाहीत. आणि जरी झाले तर त्याच्यासाठी जो कायदा आहे की अजामीन पात्र कायदा व्हावा, ह्यासाठी आम्ही तो अगदी युद्धपातळीवर प्रयत्न करणार आहोत. काही प्रयत्न चालू आहे.